नमस्कार मंडळी. तुमच्याकडे एखादं दैवत पाहुणा आहे का? हो, म्हणजे आमच्याकडे ना खंडोबा पाहुणा आहे. आमच्याकडे ना तुळजाभवानी पाहुणी आहे असं तुम्ही कोणाला म्हणताना ऐकलंय का? हे पाहुणं दैवत नक्की काय असतं सांगते. ऐका. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या व्यक्तीला मुलगा नसतो, तर आपल्या कुलदैवताचं पुढे कोण करणार? म्हणून मग ती व्यक्ती लग्न झालेल्या मुलीला आपल्या कुलदेवीचे टाक देते. कुलदेवतेचे मूर्ती असेल तर ती देते आणि त्या मुलीला पुढे ते कुलाचार करायला सांगते. आता त्या मुलीच्या घरी माहेरचं हे कुलदैवत पाहुणं दैवत असतं. त्याचबरोबर असं सुद्धा होतं, अनेकांना अपत्य नसतं, मग नातेवाईकात कोणाला तरी कुलदैवत दिलं जातं आणि त्यांना कुळाचार करायला सांगितले जातात. नातेवाईकांकडे गेलेलं हे कुलदैवत त्यांच्या घरी पाहुणं दैवत असतं. बऱ्याच पिढ्या उलटून जातात, पण हे नक्की पाहुणं दैवत कोणाकडून आलं होतं मग हे पुढच्या पिढ्यांना माहीत नसतं, किंवा कालांतराने या पाहुण्या दैवताचे कुळाचार काय आहेत हे सुद्धा अनेकांना माहिती नसतं. हे मग पाहुणं दैवत विसर्जित करता येतं का? या पाहुण्या दैवताचे कुळाचार करायचे असतात का? या सगळ्यांबद्दल जर सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्पार्कलिंग गोल्डन ओशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.